हॅलो फ्रेंड्स, आपण जो काही चॅप्टर सुरू केला होता इयत्ता 8वीचा प्रदूषण चॅप्टर, तर त्यामधले आपण बरेच पॉईंट पाहिलेले आहेत. आपला जो आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला जो शिकवायचा पॉईंट चाललेला आहे तर तो कोणता पाहायचा आहे आपल्याला? जलप्रदूषण. जलप्रदूषण नेमकं काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत ते आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. ओके, चलो, वेळ न वाया लावता आपण आपल्या टॉपिकला वळणार आहोत. सर्वांनी लेक्चर जे आहेत तर ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. ओके, चलो, आज आपण आपल्या या टॉपिकला सुरुवात करत आहोत. काय पाहायचं आहे आपल्याला? जलप्रदूषण. जलप्रदूषण कशाला म्हणायचंय तर पहा, काय आहे जलप्रदूषण? नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ, काय होतं? अस्वच्छ व विषारी होतं तेव्हा त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते. ज्या वेळेस नैसर्गिक आणि बाह्य घटकाच्या मिश्रणाने ज्यावेळेस पाणी कसं होतं? अस्वच्छ होतं आणि विषारी होतं, त्यावेळेस त्या पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण कसं होतं? कमी होतं आणि त्यामुळे सजीवांना अपाय होतो. तसंच त्यामध्ये रोगजंतूंची वाढ होऊन साथीच्या रोगांचा प्रसार होत असतो. यालाच आपण काय म्हणतो? जलप्रदूषण असं म्हणतो. यालाच आपल्याला काय म्हणायचंय? जलप्रदूषण असं म्हणायचंय. म्हणजे ज्या वेळेस बाह्य घटक, नैसर्गिक किंवा बाह्य घटक हे पाण्यामध्ये मिसळतात त्यावेळेस ते पाणी अस्वच्छ होतं, दूषित होतं. त्याचबरोबर त्यामध्ये विषारी द्रव मिसळले जात असतात आणि ते पाणी जे आहे तर त्यामधलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यामध्ये राहणारे जे सजीव असतात किंवा आपण जे आहोत तर तेच पाणी पित असतो, तर आपल्यावरती त्यांचा काय होतो? घातक असा परिणाम होत असतो. का? कारण की त्या पाण्यांमध्ये रोगजंतूंची वाढ झालेली असते आणि असं जर पाणी आपण पिलं तर साथीचे रोग होण्याची शक्यता असते. आणि यालाच मग आपण काय म्हणतो? जलप्रदूषण म्हणजे पाण्याचं प्रदूषण असं म्हणत असतो. नेक्स्ट आपल्याला पाहायचे, पहा, जलप्रदूषके. आता ही जलप्रदूषके जी आहेत तर ती 3 प्रकारची आहेत. कोणकोणते आहेत पहा? एक आहे जैविक जलप्रदूषके, दुसरा आहे असेंद्रिय जलप्रदूषके आणि तिसरा आहे सेंद्रिय जलप्रदूषके. आता जैविक जलप्रदूषके काय? तर यामध्ये लक्षात राहू द्या, शैवाल, जीवाणू, विषाणू व परजीवी सजीव हे कशामध्ये येतात? म्हणजे जैविक अशुद्धी हे कशामध्ये येत असतात? जैविक प्रदूषकांमध्ये, जलप्रदूषकांमुळे. यांचे फक्त एक्झाम्पल लक्षात राहू दे, ठीक आहे? जैविक जलप्रदूषकांमध्ये कोण येतात? शैवाल, जीवाणू, विषाणू आणि परजीवी सजीव येत असतात. आलंय लक्षात? म्हणजेच अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट पहा, असेंद्रिय जलप्रदूषके कशाला म्हणायचं? इनऑर्गॅनिक जलप्रदूषके कशाला म्हणायचे? तर पहा, बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचे अंश असतात. असेंद्रिय जलप्रदूषके जे आहेत तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषके असतात? बारीक वाळू दिसून येते, धुलीकण असतात, मातीचे कण असतात जे पदार्थांवरती तरंगतात, क्षारांचा साका म्हणजे क्षार आपल्याला दिसून येत असतात. जर आपण काय केलं, पाणी जर घेतलं आणि त्यामध्ये जर साबण वगैरे ही केली तर साबणाचा फेस न होता त्याचे गिठुळे तयार होतात, त्याला आपण क्षारांचा साका म्हणतो. आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुगे, हे आर्सेनिक, शिसे, पारा, कॅडमियम यांची संयुगे आणि किरणोत्सारी पदार्थाचे अंश ज्या वेळेस काय होतात? पाण्यामध्ये मिसळले जातात, तर ते हे जे काही पदार्थ आहेत तर यांना आपण काय म्हणतो? असेंद्रिय जलप्रदूषके असं म्हणत असतो. त्यानंतर आहे पहा, सेंद्रिय जलप्रदूषके. त्यामध्ये तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसंच कारखान्यातील उत्सर्जके. काय काय येतात बरं सेंद्रिय जलप्रदूषकांमध्ये? तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी आणि कारखान्यातील उत्प्रेरके हे कशामध्ये येतात? ऑर्गॅनिक वॉटर पोल्युटंटमध्ये येत असतात. समजलंय? हे व्यवस्थित यांचे एक्झाम्पल जे आहेत तर ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे, याच्यावरती परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. ओके, चलो, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, पहा,
नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे आणि त्यांचे परिणाम काय आहेत. तर पहा आता नैसर्गिक कारणे कोणते आहेत. फर्स्ट आहे जलपर्णींची वाढ. दिसत नसेल तर मी जे बोलते त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. ओके, काय आहे जलपर्णींची वाढ. आता काय आहे पहा, जलपर्णींची वाढ झाल्यामुळे काय होतं, प्राणवायू कमी होतो म्हणजे ऑक्सिजनची लेवल कमी होते. पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. पाण्याचा जो नैसर्गिक गुणधर्म आहे, नॅचरल जी प्रॉपर्टी आहे, तर ती काय होते, चेंज होते, बदलल्या जात असते जलपर्णीच्या वाढीमुळे, म्हणजे अल्गी फंगी वगैरे त्यामध्ये वाढल्यामुळे, अल्गी वाढल्यामुळे. कुजणारे पदार्थ, दुसरं काय कारण, कुजणारे पदार्थ. मग प्राणी व वनस्पतींचे अवशेष सडणे आणि कुजणे. पाण्यामध्ये जर प्राणी आणि वनस्पती असतील तर त्यांचे अवशेष काय होतात, कुजल्या जातात, सडल्या जातात, त्यामुळे पाणी दूषित होतं. गाळ, नदीच्या प्रवाहामुळे व नदीचे पात्र बदलल्यामुळे. नदीचं पात्र जर काय झालं, बदललं, तर काय तयार होतो त्याच्यामध्ये, नदीमध्ये गाळ तयार होतो. त्याचबरोबर नदीच्या प्रवाहामुळेही गाळ निर्माण होत असतो. जमिनीची धूप, जमिनीची धूप झाल्याने जीवाणू, सूक्ष्मजीव यांसारखे अनेक जैविक अजैविक घटक पाण्यात मिसळतात. जमिनीची धूप म्हणजे काय बरं, जमिनीचा जो वरचा लेयर असतो मातीचा, तर तो काय होतो, निघून जातो. जमिनीची धूप होणं याला म्हणतो आपण. ओके, मग जमिनीची धूप झाल्याने काय होतं, जीवाणू असतात, सूक्ष्मजीव यासारखे जैविक आणि अजैविक घटक काय होतात, पाण्यामध्ये मिसळल्या जातात. आता पाणी पूर वगैरे आलं तर काय होतं, जमिनीमध्ये असणारे जे काही जीवाणू असतात, सूक्ष्मजीव असतात, तर ते काय होतात, वरचा थर, मातीचा जो वरचा थर आहे तो पाण्यासोबत वाहून गेल्यामुळे त्यामध्ये हे सूक्ष्मजीव आणि काय असतात, जीवाणू जे आहेत तर ते पाण्यामध्ये मिसळतात आणि पाण्याचं प्रदूषण होऊन जातं. कवक म्हणजे अल्गी, पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थावर कवक व जीवाणूंची वाढ होत असते. पाण्यात कुजणारे जे सेंद्रिय पदार्थ असतात, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात, तर त्या पदार्थांवरती कशाची वाढ होते, या कवकांची आणि ती जीवाणू जे असतात, बॅक्टेरिया जे असतात त्यांची वाढ होते आणि त्यामुळे पाणी काय होतं, दूषित होत असतं. शैवाल, शैवाल जे आहेत तर हे काय पहा, जास्त वाढल्याने पाणी अस्वच्छ होतं. शैवाल सगळ्यांना माहिती असेल, ग्रीन कलरचं, हिरव्या रंगाचं शैवाल. ओके, तर त्यामध्ये जास्त वाढल्याने काय होतं, पाणी हे अस्वच्छ होतं. कृमी, जमिनीवरील कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जातात. जमिनीवरती असतात पहा, या कृमी ज्या आहेत त्या जमिनीवरती असतात, पण पाऊस आला की पावसाच्या पाण्यामध्ये वाहत जाऊन हे कशाला मिळतात, नदीला जाऊन मिळतात, पाण्यामध्ये मिक्स होतात. त्यामुळे काय होतं, पाण्याचं प्रदूषण होतं. हे काय नैसर्गिक कारण आहेत आणि त्यांचे परिणाम आहेत. तसंच पहा, कोणते परिणाम आहेत, मानवनिर्मित काही परिणाम आहेत आणि कारणे आहेत. तर काय आहेत, निवासी क्षेत्रातील सांडपाणी, म्हणजे जिथं आपण राहत असतो तर त्या ठिकाणचं सांडपाणी काय केलं जातं पहा, गावातील शहरातील सांडपाणी व मैला नदीच्या वाहत्या पाण्यात जलाशयात सोडले जातात. म्हणजे गावातील असेल, शहरातील असेल, जे सांडपाणी आहे किंवा मैला जो असतो, घाण पाणी जे असतं घरातून बाहेर पडणारं, तर ते नदीच्या वाहत्या पाण्यात सोडल्या जाणं किंवा जलाशयाचे साठे असतात, तलाव वगैरे, त्यामध्ये सोडणं, त्यामुळे काय होतं, पाण्याचं प्रदूषण होत असतं. हा पहिला परिणाम आहे मानवनिर्मित. नेक्स्ट आहे औद्योगिक सांडपाणी. औद्योगिक सांडपाणी कशाला म्हणायचे, कापड, साखर, कागद, लोह, चर्मोद्योग, दुग्ध प्रक्रिया उद्योगातून रंग, विरंजक रसायने, चामड्याचे तुकडे, तंतू, पारा, शिसे इत्यादी पाण्यात सोडले जातात. म्हणजे जे कापड उद्योग असतात, साखर जे आहे, साखरेचे उद्योग असतात, कारखाने, कागद असतील, लोह असेल, चर्मोद्योग असतील, चामड्यापासून निर्माण करणारा उद्योग वस्तू, दुग्ध प्रक्रिया उद्योगातून काय होतात, वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतील, विरंजक रसायने असतील, रसायन केमिकल्स असतात, चामड्याचे तुकडे असतात, तंतू असतात म्हणजे फायबरचे असतात, लहान लहान धागे, पारा, शिसे हे कशामध्ये मिक्स होतात, पाण्यामध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे जलप्रदूषण घडून येत असतं. नेक्स्ट आहे खनिज तेल गळती. आता खनिज तेल गळती काय पहा, वाहतूक करताना, टँकर सफाई करताना तेल सांडणे, गळती होणे, यातून पाण्यात तेल मिसळते आणि पाण्यावर तेलाचा तवंग येतो.
ज्या वेळेस तेलाची वाहतूक केली जात असते, इकडून तिकडे आयात निर्यात केली जाते की नाही, आपण आयात करत असतो इराणवरून तेलाची, तर ते वाहतूक करत असताना किंवा टँकरची सफाई करत असताना, तेलाचे टँकर सफाई करत असताना तेल सांडल्यामुळे असेल किंवा त्याची गळती झाल्यामुळे असेल, तर पाण्यावरती काय होतं, तेलाचा एक तवंग तयार होतो, थर तयार होत असतो आणि त्यामुळे काय होतो, पाण्याचं प्रदूषण होतं. कारण की खाली राहणारे जे ॲक्वेटिक ॲनिमल असतात, जलीय प्राणी जे आहेत, तर त्यांच्यावरती या तेलाच्या तवंगाचा काय होतो, परिणाम घडून येतो आणि त्यामुळे त्यांचा परिणाम हा जलीय प्राण्यांवरती होत असतो. ओके, हे काय त्याचं रिझन आहे, कारण आहे. त्याचबरोबर खते व कीटकनाशकांचा अतिवापर. आता खते व कीटकनाशकांचा अतिवापर काय, रासायनिक, फॉस्फेटयुक्त, नायट्रोजनयुक्त खते, म्हणजे यामध्ये रासायनिक, फॉस्फेटयुक्त, नायट्रोजनयुक्त खते वापरतो, हे सगळ्यांना माहिती आहे, जमिनीमध्ये आपण टाकत असतो. त्याचबरोबर आणखी कोणते आहेत, एंड्रीन, क्लोरीन, कार्बोनेटयुक्त कीटकनाशकांचं पाण्याबरोबर वाहत जाऊन प्रवाहात मिसळतात. आता तुम्ही म्हणता हे तर आम्ही जमिनीवरती टाकतो, मग पाण्यात कसं काय मिसळतात? अरे ते पावसाच्या पाण्यामध्ये वाहून जाऊन नद्याला मिळतं, मग मोठमोठाले जे तलाव वगैरे असतात त्याला जाऊन मिळतं, मग पाणी काय होतं, दूषित होऊन जात असतं. ओके, त्याचबरोबर इतर कारणे कोणते आहेत पहा, नदीच्या पाण्यात मलमूत्र विसर्जन करणं, आता माहिती आहे गाया गुऱ्या वगैरे धुणं, ओके, त्यामुळे कपडे धुणं, आंबाडी घायपात पाण्यात सडवणे, आंबाडी आणि घायपात असे वनस्पती आहेत ते पाण्यात सडवणे, यामुळे पाणी काय होतं, दूषित होतं. तसंच रक्षा, अस्थिविसर्जन, निर्माल्य पाण्यात टाकणे, म्हणजे एखादा व्यक्ती मरण पावला तर त्यांचं जे काही अस्थी असतात, फुलं असतात, त्यानंतर काही काय असेल, रक्षा असेल म्हणजे राख असते, तर ती काय केली जाते, पाण्यामध्ये विसर्जित केली जाते, त्यामुळे हे पाण्याचं काय होतं, प्रदूषण होत असतं. त्याचबरोबर औष्णिक विद्युत केंद्रातून सांडपाणी सोडणे, जे औष्णिक विद्युत केंद्र असतात तर त्यामधून जे सांडपाणी बाहेर टाकलं जातं, तर त्यामुळे सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं, जलप्रदूषण घडून येतं. ओके, हे काय आहेत, मानवनिर्मित कारणं आणि त्यांचे परिणाम आहेत आणि हे नैसर्गिक कारणे आणि त्यांचे परिणाम आपण बघितलेलं आहे. ओके, आलंय लक्षात कोणकोणते आहेत ते? चलो नेक्स्ट पाहायचं आहे जलप्रदूषणाचे परिणाम. मानवावरती काय परिणाम होतो या जलप्रदूषणाचा? तर पहा, प्रदूषित पाण्यामुळे काय होतं बरं, अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार होतात. म्हणजे प्रदूषित पाणी जर घेतलं आपण, पिलं, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज होऊ शकतात, विकार होऊ शकतात आणि ते कोणते आहेत, अतिसार होऊ शकतो, कावीळ होऊ शकते, विषमज्वर होऊ शकतो, त्वचारोग होऊ शकतात आणि आपल्या पचनसंस्थेचे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे प्रकारचे विकारही होऊ शकतात. त्याचबरोबर यकृताचे, मूत्रपिंडाचे, मेंदूचे विकार, मेंदूचे पण, हाडांमध्ये विकृती, उच्च रक्तदाब, हेही विकार या जलप्रदूषण म्हणजे दूषित झालेलं पाणी जर आपण पिलो तर अशा प्रकारचे आपल्यावरती परिणाम घडून येत असतात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. त्यामुळे पहा, व्यवस्थित काय करायचंय, दूषित पाणी प्यायचं नाही. कसं प्यायचंय, सर्वांनी स्वच्छ पाणी प्यायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचंय परिसंस्थेवर होणारे परिणाम. आता पहा, परिसंस्थेवरती काय परिणाम होत असतात, तर परिसंस्थेवरती जलप्रदूषणाचे काय परिणाम होतात, तर पहा, वनस्पतीची वाढ खुंटते, वनस्पती जे आहे तर त्यांची पूर्णपणे वाढ होत नाही, काय होते, कमी खुंटल्या जाते, म्हणजे वाढ जास्त वाढत नाहीत. त्याचबरोबर पहा, वनस्पती प्रजातींचा नाश होतो, म्हणजे ज्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती असतात तर त्या काय होतात, नष्ट होतात, ते आपल्याला पुन्हा काय होत आहेत, पाहायला मिळत नाहीत. हे कशामुळे होतं, जलप्रदूषणामुळे. म्हणजे पाण्यामध्ये वाढणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रजाती असतात, तर दूषित पाणी झाल्यामुळे या प्रजाती काय होतात, नष्ट पावतात, म्हणजे मरण पावत असतात. ओके, त्याचबरोबर पहा, पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढल्या जातं. जे पाणी आहे तर त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण काय होतं, वाढल्या जातं आणि क्षाराचं प्रमाण जर वाढलं तर त्यामध्ये सुद्धा वनस्पतींची वाढ होत नाही. अशा पाण्यामध्ये सजीवही जास्त दिवस टिकत नाहीत आणि हे जर क्षारयुक्त पाणी आपण जमिनीला दिलं तर आपली जमीन सुद्धा काय होते, क्षारमय होऊन जाते आणि तिथेही पिके वगैरे येत नाही. त्यामुळे नेक्स्ट काय होतं, परिसंस्थेवरती पाण्यातील क्षाराचं प्रमाण वाढल्या जातं. कशामुळे, दूषित पाण्यामुळे.
पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण घटते. पाण्यात विरघळणारं जे ऑक्सिजन आहे तर त्याचं प्रमाण काय होतं, कमी होतं. कशामुळे, दूषित पाण्यामुळे. जे ऑक्सिजन आहे पाण्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये काय मिक्स झालेला असतो, ऑक्सिजन. पण हे दूषित झाल्याच्या नंतर त्याच्यामधलं ऑक्सिजनचं प्रमाण काय होतं, कमी होतं. आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की त्याच्यामध्ये राहणारे जे प्राणी असतात तर त्याच्यावरही त्याचा काय होतो, परिणाम घडून येत असतो. त्याचबरोबर पहा, जल परिसंस्थेचे संतुलन काय होते, बिघडल्या जाते. त्यामधले जलचर मरतात. त्याचबरोबर समुद्र पक्ष्यांवरही दुष्परिणाम होत असतो. म्हणजे जे समुद्र पक्षी असतात, जे समुद्रातील सजीवांवरती जिवंत असतात, तर त्या समुद्र पक्ष्यांवरती सुद्धा या दूषित पाण्याचा परिणाम घडून येत असतो. तर या दूषित पाण्याचा परिणाम अशा प्रकारे कशावरती होतो, परिसंस्थेवरही होताना आपल्याला दिसून येत असतो. ओके, आले लक्षात. चलो नेक्स्ट आपण पाहणार आहेत प्रश्न हा आणि उत्तर हा ते लिहायच्यात हा क्वेश्चन करून का सोडून लिहायचे. पहा, इतर दुष्परिणाम काय आहेत पहा. इतर दुष्परिणाम कोणते आहेत. दुसरे, पाण्याचे दुष्परिणाम काय आहेत. पाण्याचे नैसर्गिक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म बदलतात. म्हणजे पाण्याची जी काही नॅचरल प्रॉपर्टीज असतात, केमिकल प्रॉपर्टीज असतात किंवा जे भौतिक फिजिकल प्रॉपर्टीज असतात तर ते काय होतात, चेंज होतात, बदलल्या जात असतात. ओके. त्याचबरोबर काय होतं, पाण्याचा रंग आणि चव बदलते. पाण्यातील उपयुक्त जे जीवजंतू असतात तर ते काय होतात, नष्ट होतात. जमिनीच्या सुपीकतेवर दुष्परिणाम होतो. जमिनीची जी सुपीकता असते तर ती काय होते, सुपीकता कमी होते. तिथं मग पिकं वगैरे येत नाहीत. पिकात विषारी द्रव्य समाविष्ट होतात. म्हणजे आपण तिथं पीक लावतो तर त्या जे काही विषारी द्रव्य असतील तर ते काय होतात, त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ते पिकामार्फत पुन्हा हे विषारी द्रव्य आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जातात आणि आपल्याला त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे विकार होत असतात. हे काय आहेत, पाण्यामुळे होणारे इतर दुष्परिणाम आहेत. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचंय पहा, मृदा प्रदूषण. काय पाहायचंय आपल्याला, मृदा प्रदूषण पाहायचंय. ओके, थोडंच आहे. मृदा प्रदूषण कशाला म्हणायचंय बघा, मातीचं प्रदूषण कशाला म्हणायचंय. मातीतील भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या मानवी कृत्यांमुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता काय होते, कमी होते. याला आपण काय म्हणतो, मृदा प्रदूषण म्हणतो, सॉइल पोल्युशन असं म्हणतो. म्हणजे मातीमध्ये असणारे जे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म असतात तर त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या, नॅचरली म्हणा किंवा कसं मानवी कृत्यांमुळे म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे म्हणा, त्या मातीमध्ये काय होतात, बदल घडून येत असतात आणि त्यामुळे त्या मातीची जी उत्पादन क्षमता असते तर ती काय होते, त्याची जी सुपीकता असते तर ती काय होते, कमी होत असते. मग असं जर झालं तर यालाच आपण काय म्हणतो, मृदा प्रदूषण. म्हणजे मातीचं होणारं प्रदूषण असं म्हणत असतो. ओके, त्याच्या प्रॉपर्टीमध्ये, मातीचे जे नॅचरल प्रॉपर्टी आहेत त्यामध्ये जर बदल घडून येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मृदा प्रदूषण, सॉइल पोल्युशन असं म्हणत असतो. नेक्स्ट पाहायचे पहा, मृदा प्रदूषणाचे दुष्परिणाम काय आहेत. पहा, काय आहेत मृदा प्रदूषणाचे दुष्परिणाम. कारखान्यातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्याने माती नापीक बनते. म्हणजे कारखान्यातून निघणारं जे क्षारयुक्त असेल पाणी, आम्लयुक्त, ॲसिडिक पाणी जे असतं तर ते जर आपण मातीमध्ये सोडलं तर ती माती काय होणार आहे, नापीक होणार आहे. मग आपण तिथं कोणत्याही प्रकारचं पीक घेऊ शकत नाही. ओके. त्याचबरोबर किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषके मृदेमधून पिके, पाणी व मानव अशा अन्न साखळीतून प्रवास करत असतात. म्हणजे किरणोत्सारी पदार्थ असतील तर इतर प्रदूषके असतील तर ते मृदे म्हणून कशामध्ये जातात, पिकांमध्ये. पिकांमधून कुठे जातं, म्हणजे त्याला पिकांना पाणी दिलं की पाण्यामध्ये असतील, मानवापर्यंत जात असतात. म्हणजे असा तो अन्न साखळी मार्फत काय केला जातो, तो प्रवास केला जातो. आणि हे जे किरणोत्सारी पदार्थ आहेत, हे प्रदूषके आहेत तर ते इनडायरेक्टली का होणार, तो कुठपर्यंत जातात,
ह्युमन बॉडीमध्ये येत असतात अन्न साखळीतून, त्यामुळेही आपल्यावरतीही काय होतो, त्याचा परिणाम होत असतो. ओके, त्यानंतर पहा, मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचाही धोका वाढतो. मृदा प्रदूषणामुळे, कारण की पावसाच्या पाण्यामार्फत मृदेचं प्रदूषण झालं की पावसाच्या पाण्यामार्फत तेच प्रदूषक कशामुळे येऊन मिळतात, पाण्यामध्ये, आणि त्यामुळे पाण्याचंही प्रदूषण होणार आहे. ओके, कारण विषारी द्रव्य मृदेतून जवळच्या पाणी साठ्यात किंवा पाझरून भूगर्भ जलात प्रवेश करतात आणि तसंच त्यातील जीवजंतूंमुळे विविध रोगांचा प्रसारही होऊ शकतो. ओके, म्हणजे साईडचे जे साठे असतील, पाण्याचे साठे असतील किंवा मातीमध्ये ते जर विरघळले, ते जर काय झाले, पाझरले, तर आपल्याला माहिती आहे जमिनीच्या आतमध्ये पण काय पाण्याचे साठे आहेत, त्यामध्ये जर मिक्स झाले तरीसुद्धा काय होतात, वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज, वेगवेगळ्या प्रकारचे रोग होत असतात. आणि त्यामुळे त्यातील जे जीवजंतू आहेत तर ते जीवजंतू आपल्या बॉडीमध्ये गेले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोगांचा प्रसारही झाल्याचा आपल्याला दिसून येत असतो. ओके, हे काय आहेत, मृदा प्रदूषणाचे दुष्परिणाम आहेत. समजलंय सर्वांना? आलंय लक्षात? आलं असेल तर यस म्हणून कमेंट करायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचंय, पहा, प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण. काय प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण काय? पहा, भारत सरकारने प्रदूषण नियंत्रणासंबंधी केलेले कायदे काही तुम्हाला पुढील प्रमाणे दिलेले, तर ते कायदे व्यवस्थित लक्षात ठेवायचेत. हे कायदे व्यवस्थित लक्षात ठेवा, अ, ब आणि क. काय? जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974. दुसरा कोणता आहे? हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमन 1981. पर्यावरण संरक्षण अधिनियमन 1986. हे तिन्ही कायदे व्यवस्थित लक्षात राहू द्या. महाराष्ट्र प्रदूषक नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ या शासकीय संस्थेद्वारे वरील कायद्यांचं, म्हणजे हे जे कायदे आहेत व नियमन जे आहेत तर त्यांचं पालन केलं जातं की नाही यावरती देखरेख केली जात असते. ओके, हे जे नियम आहेत तर हे नियम योग्यरित्या पाळले जात आहेत की नाही तर यावरती देखरेख ठेवण्याचं काम हे कोणामार्फत केलं जातं? महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ या शासकीय संस्थांमार्फत केलं जात असतं. ओके, आलाय सर्वांचे टॉपिक लक्षात? तर आपला जो प्रदूषण टॉपिक आपण सुरू केला होता तर तो या ठिकाणी संपलेला आहे. ओके, कोणाला जर काही अडचणी असतील तर आपल्या चॅट बॉक्समध्ये काय करायचं ते टाकून द्यायचं आहे. ओके, चलो या ठिकाणी आपण थांबतोय. उद्या आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. यावरचे क्वेश्चन आणि आन्सर जे आहेत तर ते आपण यूट्यूबला घेतलेली आहेत, ते सर्वांनी पाहायचे आहेत. ओके, चलो या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांना बाय बाय.